नमस्कार. पॉलिटिक्स चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. गेले काही दिवस आपण बघतो आहे की पुण्यात एक पासपोर्ट प्रकरणावर वादळ निर्माण झाले आणि या पासपोर्ट प्रकरणामध्ये वादळ निर्माण झाल्यामुळे एका गुन्हेगार व्यक्तीला जो पासपोर्ट देण्यात आला आहे, त्याचबरोबर शस्त्र परवाना देण्यात आला आहे, त्यावरून आता चांगलाच राजकीय खल निर्माण झालेला आहे. 2 मंत्री या प्रकरणामध्ये अडकल्याचं माध्यमातील बातम्यांवरून आता दिसून येत आहे. त्यामुळे या गोष्टीवर आता आरोप प्रत्यारोप होत आहे. विरोधी पक्ष तर आरोप करतच आहेत, पण त्याचबरोबर सत्ताधारी पक्षामध्ये देखील आता एकमेकांवर चिखलफेक सुरू झालेली आहे. या संदर्भात माजी आमदाराने एका विद्यमान मंत्र्याबद्दल काही प्रश्न निर्माण केले. त्याला देखील भाजपच्या काही नेत्यांनी आता प्रत्युत्तर देत थेट मुद्द्यावरून मुद्द्याची भाषा केली आहे. त्यावरून आता भाजप आणि महायुतीतले जे घटक पक्ष हे एकमेकाच्या आमने सामने येतात की काय, अशा प्रकारचे चिन्ह आता निर्माण झालेले आहे. पुण्यामध्ये महापालिका निवडणूक आता आगामी 2 महिन्यात होणारच आहे. यामध्ये महायुतीमध्ये युती होणार की नाही हा देखील एक प्रश्नच आहे. भाजपचा स्वबळाचा नारा आहे, परंतु शिवसेना आणि राष्ट्रवादी हे एकमेकाला घेऊन लढतील की नाही ही एक प्रकारे शंका आता निर्माण झालेली आहे. कारण महायुतीतील नेतेच शस्त्र परवाना आणि पिस्तूल प्रकरण आणि बनावट पासपोर्ट यावरून आता आमने सामने आलेले आहेत. एकमेकांविरुद्ध टीका टिप्पणी देखील होत आहे. यामुळे आता मुद्द्यावरची लढाई आता गुद्द्यावर होऊ नये म्हणजे झाले. याचबरोबर आणखी एक प्रश्न निर्माण करायचा झाला आहे की ज्या पक्षाने शिवनेरी ते मुंबई अशी गुन्हेगारीच्या विरोधात संघर्ष यात्रा काढली, त्याच पक्षाच्या नेत्यांना गुन्हेगारांचं पाठबळ लागतंच कशाला, अशा प्रकारचा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. एक प्रकारे त्यावेळेला जी संघर्ष यात्रा काढली ती गुन्हेगाराविरुद्ध होती. आता त्याच गुन्हेगारांना याच पक्षाने आता पावन करून घ्यायचे ठरवले आहे की काय, असा देखील प्रश्न हे पासपोर्ट प्रकरण आणि पिस्तूल परवाना प्रकरण यामुळे निर्माण झालेला आहे.